नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण भरणार आहोत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिपिक या पदासाठी जागा निघालेल्या होत्या 434, त्या जागेचा फॉर्म मी आज फिल करणार आहे आणि स्टेप बाय स्टेप सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवत आहे. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर नक्की कमेंट करा. आपण नोकरी मार्गदर्शन केंद्र या वेबसाईटवरती जायचं, NMKवरती, आणि तिथं पदभरती म्हणून एक टॅब आहे, तो ओपन करायचा. त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा फॉर्मची ती ॲड दाखवेल. त्यानंतर इथे डायरेक्ट टॅब दिलेले आहेत बघा, जाहिरात दिलेली आहे. नंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अधिकृत वेबसाईट, व्हॉट्सअप जॉईन करा, मोबाईल ॲप्लिकेशन. तर आपल्याला आता ऑनलाईन अर्ज फिल करायचा आहे, त्यामुळे इथे क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला ही अशी सूचना म्हणून एक फलक येईल की प्रक्रियेसाठी कधीपासून पडताळणीची दिनांक करण्यात आलेली आहे. म्हणजे ही जे आधीचे त्यांची एक्झाम झालेली होती ना, त्याचे सगळे इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर इथे असं कन्फर्म करायचं आणि क्लोज. ओके. त्यानंतर ही जी आहे PDCC बँक इन करिअर्स, pdcc.bank.in-careers ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती जायचं आणि इथे दिलेलं आहे बघा करंट ओपनिंग्स आणि क्लार्क या 2025साठी ही ॲड दाखवतात. त्यानंतर खाली जायचं आणि इकडे लिंक दिलेल्या आहेत सगळ्या त्यांनी. डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे, नंतर रिक्रुटमेंट नोटिफिकेशन लिंक दिलेली आहे. त्यानंतर उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना म्हणून ही महत्त्वाची अशी एक लिंक दिलेली आहे. आणि यामध्ये खाली पण डिस्क्रिप्शन, जाहिरात, ॲडव्हर्टाइजमेंट 2/7/2 ही 21ची आहे. याचं काही नाही, याचे काही दिलेले आहेत इन्फॉर्मेशन, पण ती आपण नंतर चेक करूयात, कारण ते आता पेपर होऊन गेलेले आहेत, त्याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे. आणि आपल्याला पाहिजे वरचा टॅब, कारण ही 2025साठीची जी ॲड आहे त्यासाठीच आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. त्यामध्ये तुमच्या स्क्रीनवरती असा काही विंडो येईल. त्यानंतर नोटिफिकेशन आणि इथं नोटिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्यासमोर ओपन होईल आता ही ॲड ओपन होईल PDF स्वरूपात. मग यामध्ये सगळी तुमची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला. तर ही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून त्या जागा निघालेल्या आहेत, त्याची हेडलाईन्स आहे. त्यानंतर 1/12/2025 ते दिनांक 20/12/2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत, म्हणजे 12 वाजेपर्यंत, म्हणजे 20 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ऑनलाईन परीक्षा दिनांक दिलेली आहे, बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल. आणि कागदपत्रे पडताळणीसाठी ते नंतरचं झालं, आधी आपण फॉर्म भरणार आहोत ना, मग ती माहितीच तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा. आणि हे खूप इम्पॉर्टंट नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे बघा, की स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम माननीय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. सबब तुर्तास सदर भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यावर स्थगित ठेवण्यात येत आहे. पुढील प्रक्रियेबाबत अलाहिदा कळविण्यात येईल. म्हणजे ही जी विवरण डिस्क्रिप्शन फॉर्म लिंक आहे ही त्यांनी अजून ओपन केलेली नाही. म्हणजे ह्या ज्या निवडणुका आहे त्या संपल्यानंतर, त्यांचा रिझल्ट लागल्यानंतर ह्या फॉर्मची लिंक इथं ओपन होईल. त्यासाठी आपण परत भेटूया माझ्या ब्लॉगमध्ये आणि मग नंतर हा आपण फॉर्म भरूया. ही डेट, ही लिंक मी तुम्हाला चेक करून सांगेल की कधी हा फॉर्म फिल करायचा आहे, आणि ओपन झाली की डेट मी तुम्हाला तसं कळवेल. तसं चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करण्यास विसरू नका.